मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण जेव्हा आपलं चॅनल चालू केलं तर तेव्हा आपला विषय काय झालेला होता मित्रांनो, तुम्हाला ध्यान आहे की नाही मला लक्षात नाही, पण मी परत सांगतो. आपण सांगितलं होतं आपल्या शेतामध्ये आपण जे प्रयोग करणार आहे, जे पण पिकं करणार आहे, त्याचा आपण प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे किंवा इतर मित्रांच्या प्लॉटवर गेलो त्यांचं जे पीक आपल्याला व्यवस्थित वाटलं त्याचं आपण जरूर माहिती देणार आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता आपण आता 1 एकर कोबीची लागवड केलेली आहे, कारण आता पीक बदल हा करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि एका पिकावर अवलंबून राहणं शक्य राहिलेलं नाही. किंवा शेवगा झाला आपला उदाहरण, वातावरण चांगलं नसलं तर कोणत्याच पिकाला सर्व पिकांना अडचण येत आहे. तर त्याच्यात तुमचा आमचा मेन कांदा आहे. कांद्याची फार वाईट परिस्थिती झालेली. याच्याकरता आमचा शेतकरी आता हा बऱ्याच वेगळ्या पिकांकडे वळलेला आहे. तर आता आपण कोबी केलेला आहे, अजून एक आपला दुसरा प्लॉट आहे त्याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. आणि बरेच मित्र टमाट्याकडे वळाले. याच्यात नाही त्याच्यात असं प्रत्येकाला वाटतं आपल्याला 2 पैसे मिळले पाहिजे. तर याच्याकरता एका पिकाचे भरवशावर राहू नका मित्रांनो, वेगवेगळे पिकं करा. आणि आता आपण मुद्द्यावर येऊ. तर आपला आजचा विषय आहे कोबी. तर आपली ही सेंट व्हरायटी आपण 1 एकर ही लागवड केलेली आहे. 4 फुटाचा हा बेड आहे. एकदम बेड असा फ्लॅट घेतलेला आहे. 1 फूट उंचीचा बेड आहे. त्याला आपण 20 mm लॅटर टाकलेली आहे. पेप्सी ड्रिप वापरलेले आहे बघू शकता आपण. आणि एका बेडवर आपण 3 रोपं बसवलेले. तर अशा प्रकारे आपण या 1 एकरात जवळजवळ 30,000 रोपं बसवलेले. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. तर याला आता लावून एक 8 दिवस झालेले आहे. झाडे चांगल्यापैकी उभे राहिलेले, लागवड पण व्यवस्थित झालेली, काही मर पण झालेली नाही. तर आपण ही काळजी घेत असताना काय केलं मित्रांनो, ड्रिपनं तर पाणी दिलंच आहे. तर आपण हे बघू शकता समोर स्प्रिंकलचा सेट आहे. सकाळी आपण 1 तास रोज पाणी देतोय स्प्रिंकलनं सकाळी. म्हणजे जेणेकरून काय होतं, जे झाडाची मुळे जमिनीत जाईपर्यंत त्याला ओलावा राहायला पाहिजे. कारण ड्रिपनं पण पाणी पांगायला थोडी अडचण येते, टेम्परेचर भरपूर आहे. तर अशा प्रकारे नियोजन करायचं. आपण रोपांनाच आहे ना मित्रांनो, सीड ट्रीटमेंट म्हणजे औषध मारून घेतलेलं होतं. आपण डेलिकेट याला मारून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे अजून काही स्प्रे झालेला नाही आहे औषधाचं. त्याच्यामुळे आळी पण आपली कंट्रोल झालेली आणि रोपं अशी अशी एकदम व्यवस्थित अशी एकदम हिरवीगार रोपं झालेली आहे. झाडं पण चांगली लागलेली आहेत. आता आपल्याला याच्यात आपण बेसल डोस पण टाकलेला, आधीच खाली टाकून दिलता लागवडीच्या आधी. त्याच्यात आपण काय केलं, 10-26-26 1 गोणी, 9-24-24ची 1 गोणी आणि 1 कॉम्बो किट अशा प्रकारे आपण याचं टाकून दिलं. तर बाकीचं काय असेल ते लिक्विडद्वारे देणार होते. आता इथून पुढं कोबीची कशी परिस्थिती राहील आणि त्याच्यावर रोग कोणता येणार, त्याच्यावर आपण स्प्रे काय घेतला, हे सगळं तुम्हाला इथून पुढं याची जे नवीन शेतकरी आपली कोबीसाठी त्यांना जरूर माहिती मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपलं नियोजन चालू आहे. कोणाला काही अडचण आल्यास कॉल करा. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.